नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव काळे अहिल्यानगर देहरे या ठिकाणाहून आपल्याशी चर्चा करत आहे. शेतकरी मित्रांनो, साधारणतः 2016-17 सालापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती जिरेनियम लागवडीसाठी सुरुवात झाली होती आणि त्यानंतर 2018 असेल, 19 असेल, 20 असेल, या लॉकडाऊनच्या काळामध्ये जिरेनियम शेतीची वाढ झाली. साधारणतः काय व्हायला लागलं तर जे का कोणी नोकरीवाला वर्ग असेल, ज्यांना शेतीचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना या लोकांनी जिरेनियमची सुरुवात 2018, 19, 20 या कालामध्ये केलेली होती. आणि त्यामध्ये काय झालं, त्याच्यानंतर जिरेनियमचे रेट कमी झाले आणि रेट कमी झाल्यानंतर काय झालं, ह्या लोकांनी प्रोसेसिंग युनिटसाठी असेल किंवा बाकीच्या शेतीसाठी असेल, कोणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल, चुकीच्या पद्धतीने जिरेनियममध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यामुळे बरेचसे युनिट बंद पडले आणि त्याच्यानंतर रेटसुद्धा कमी झालेले होते. तर शेतकरी मित्रांनो, काय जिरेनियमचे रेट कमी होण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे तर सर्व शेतकरी हे एकाच ग्राहकावर अवलंबून असल्यामुळे आणि त्याच्यानंतर रेट तर कमी झालेलेच होते, परंतु जिरेनियमची जी रिकव्हरी होती ती रिकव्हरी. तर शेतकरी मित्रांनो, काय झालं, लॉकडाऊनच्या काळामध्ये जो नोकरदार वर्ग होता त्यांनी यूट्यूबचे व्हिडिओ जास्त बघितल्यामुळं किंवा यूट्यूबचा वापर त्याच्यामध्ये व्हिडिओ बघून फक्त प्रॅक्टिकली कुठलाही विचार न करता फक्त थेरॉटिकली त्याचा अभ्यास केला आणि खूप प्रमाणामध्ये जिरेनियमची शेती वाढलेली होती. म्हणजे शेतकऱ्यांचं काय राहायचं की बुवा 10 किलो तेल 3 महिन्यामध्ये निघलं जातं, एका वर्षामध्ये 30 ते 40 किलो तेल निघलं जातं, 12,000 रुपयाचा भाव म्हणजे 3 ते 4 लाख रुपये नफा मिळतो. एवढंच अभ्यास करून लोकांनी फक्त जिरेनियम वाढवलं गेलं, पण ते जिरेनियमसाठी कुठली जमीन लागते, कसल्या प्रकारचं क्लायमेट लागतं, हा कुठलाही प्रकारचा विचार केलेला नव्हता. परिणामी काय झालं तर शेतकऱ्यांनी हळूहळू जिरेनियम फार्मिंग बंद केले, कारण छोटा शेतकरी असेल 1-2 एकरावाला तर तो युनिट टाकू शकत नाही. आणि ज्यांनी कोणी त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं, आता आमच्या इथं जवळपास एक 25-30 एकरवर लागवड झालेली होती. एका जणाने एक युनिट टाकलेलं होतं, पण तो जो युनिटवाला होता तो त्यांच्याकडून 3 ते 4 हजारांनी तो पाला विकत घ्यायला लागला. 1-2 कटिंगपर्यंत ते शेतकऱ्यांनी त्याच्याकडे दिला माल, त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांनी जिरेनियम मोडून टाकलं, कारण 3 ते 4 हजार रुपयाने ते त्यांनाही परवडत नव्हतं. काय 30 ते 40 हजारासाठी कशाचला हा उपद्व्याप करायचा, त्याच्यामुळे त्यांनी ती शेती बंद करून टाकली. अशा प्रकारे म्हणजे त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांनी काही लोकांनी काय केलं, मी स्वतः एक जण युनिट टाकणार आणि त्याच्यानंतर तुमचा सर्व माल मी विकत घेईल. जसं ऊसामध्ये चालतं की कारखान्याला माल शेतकऱ्यांचा 3,000 रुपये 4,000 रुपये टनाने जसा ऊस जातो त्या पद्धतीने काही लोकांनी प्रयोग केले. पण जिरेनियममध्ये कसं असतं की शेतावरतीच युनिट असणं गरजेचं असतं, तरच ते जिरेनियमची शेती परवडली जाते. जर तुम्ही माल पुढं 50 किलोमीटरवर वाहून नेताय, हे करताय ते करताय, तर ते जिरेनियम त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये खराब होतं, ऑइलची गुणवत्ता खराब होते किंवा ऑइल खूप कमी निघलं जातं, पाला तो शिजला जातो तो ट्रान्सपोर्टेशनमध्ये, त्याच्यामुळे या भरपूर प्रमाणात अडचणी निर्माण होतात. तसंच काही लोकांनी काय केलं तर कॉन्ट्रॅक्ट जे काही प्रोसेसिंगचे प्लांट होते, तर आता आमच्या काही लोक आहेत, मला भेटत असतात लोक, तर एका जणांनी 1.5 कोटीचं युनिट टाकलं. आता जिरेनियमच्या प्रोसेसिंगसाठी जिथं तुमचं 3 ते 4 लाखामध्ये चांगल्या पद्धतीचं युनिट उभं राहतं, तिथं जर तुम्ही 1.5 कोटी रुपये घातले, 50 लाखाचं तर नुसतं त्यांचं शेड होतं. आता काय त्या शेडमधून तेल निघणार आहे, म्हणजे असं एकदम चुकीच्या पद्धतीने ती फार्मिंग झाल्यामुळं याचं काय कुठल्याही प्रकारचं एका शेतकऱ्याकडं 5-10 एकर जिरेनियम असेल तर त्याच्या शेतावरतीच ते छोट्या प्रमाणात युनिट असलं तरच ते परवडलं जातं. कुठलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये जास्त सक्सेस होत. ज्या शेतकऱ्यांकडे युनिट होते, जिरेनियमसुद्धा होतं, कुणाकडे 5 एकर 10 एकर, त्यांना नंतर एक मोठा प्रॉब्लेम यायला लागला. सुरुवातीला जे 10 किलो 9 किलो ऑइल निघत होतं एक एकरामधून एका कटिंगमधून, ते नंतर एका टनामधून 500 ग्रॅम 400 ग्रॅम 600 ग्रॅम ह्या प्रमाणे यायला लागलं. म्हणजे 4 ते 5 किलो ऑइल हे एकरातून यायला लागलं आणि त्याच्यानंतर तर त्याला रेट 8,000वर आले. त्याच्यामुळं मग ते 40 आणि 50,000 रुपये एकरी व्हायला लागले. त्या परिणामी लोकांनी ते पण बंद करून टाकलं. म्हणजे ऑइल रिकव्हरी जर कमी निघली नसती तर 8,000मध्ये सुद्धा लोक सस्टेन राहिले असते. कारण आज कांद्याची परिस्थिती पाहता किंवा बाकी पिकांच्या तुलनेत जर आपण विचार केला, आज कांद्याला 70,000 रुपयाचा एकरी खर्च येतो आणि कांदा आज 8, 9, 10 टनाच्या पुढं कोणाचाच निघत नाहीये आणि 8 रुपये किलोने आज जागेवर कांदा मागताय. म्हणजे
70,000चा खर्च करून तिथे 60,000 रुपये मिळत आहे. याच्यामध्ये कमीत कमी एकरामध्ये 50, 60, 70,000 रुपये तर मिळत होते. तर तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, ज्यामुळे जिरेनियमची शेती ही बंद करावी लागलेली होती. सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे याच्यामध्ये तणनाशक नसल्यामुळं गवत काढणीसाठी मोठा खर्च येत होता. तणनाशकचा याच्यात अजूनही उपयोग नाही आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तणनाशक याच्यामध्ये वापर करता येत नाही. आता थोडंफार प्रमाणात आम्ही जे आता हे जिरेनियम कटिंगसाठी आलं आहे, पण ज्यावेळी जिरेनियम छोटा असताना आम्ही फिरिओ वगैरे जे काही औषधं आहेत ते मधल्या पट्ट्यामध्ये मारत असतो. अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिरेनियम शेतीमधलं पाणी व्यवस्थापन. जनरली जिरेनियमला 90-95% लोक ही ड्रीपवरतीच जिरेनियम करत असतात. ड्रीप त्याच्याने काय होतं, साधारण आता आम्ही बघतो, आता आमच्याकडे विडमॅटचा वापर केलेला आहे. याच्यासाठी फक्त आम्हाला जनरली 1-2 तास पाणी द्यावं लागतं. पण विडमॅट जरी नसेल तर लोक एकदा लाईट आली, 8 तासाचं शेड्यूल असतं लाईटचं, तर एकदा लाईट आल्यानंतर तो कॉक हा चालूच राहतो. त्याच्यानंतर त्या 8 तास त्याला कंटिन्यू पाणी दिलं जातं. पाणी व्यवस्थापन याच्यावरती जिरेनियमची ऑइलची रिकव्हरी डिपेंड आहे. ऑइल तुमच्या जिरेनियमला जर जास्त पाणी देऊन तुम्ही वाढवताय तर त्याला 100% रिकव्हरी कमी येणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्याला पाणी व्यवस्थापन जमलं त्यालाच खरी जिरेनियमची शेती जमली. कारण आपल्याकडे सॉईल ह्या वेगवेगळ्या कंडिशन्सने आढळतात. म्हणजे तुमची 200 फुटावरती सॉईलचा लेअर आपल्या महाराष्ट्रामध्ये चेंज होत असतो. 200 फुटावरती आता या ठिकाणी तर ब्लॅक सॉईल आहे, तिथं हलकी जमीन असते, तिकडं कुठं सँडी सॉईल आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जमीन वेगळी आहे. ही एकाच शेतकऱ्याकडे तुम्हाला 3 ते 4 प्रकारच्या जमीन बघायला दिसेल. त्याच्यामुळे शेतीमध्ये तुम्ही जिरेनियम करताय ती कुठल्या प्रकारची शेती, त्या जमिनीचा कंडिशननुसार त्याला पाणी देणं गरजेचं असतं. आता पाणी व्यवस्थापनावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, कारण पाणी व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा विषय जिरेनियम शेतीमधला आहे. त्याच्यानंतर जिरेनियममधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन, आता जिरेनियम शेतीला काही लोक वॉटर सोल्युबल असतील, खूप अति प्रमाणात खतांचा वापर केला जातो जिरेनियम शेतीसाठी. त्याच्यामुळे सुद्धा हे झाड डिस्टर्ब. खत व्यवस्थापनावरती आपण एक सेपरेटली, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, तण व्यवस्थापन असेल, आपण याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तर बनवणारच आहे. पण एक थोडक्यात तुम्हाला खताबद्दल सांगतो. आता जिरेनियमच्या शेतीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक शेणखताचं कुजलेलं, प्रॉपर चांगल्या पद्धतीने कुजलेलं, याला कच्चं शेणखत जर टाकलं तर याला फ्युजेरियमचा प्रॉब्लेम येतो. झाडं तुमची सुकली जातात उन्हाळ्यामध्ये, फ्युजेरियम विल्टचा याला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे जे शेणखत आपण टाकतो ते प्रॉपर कुजलेलंच पाहिजे. किंवा तुम्ही गांडूळ खतही वापरू शकता, पण गांडूळ खत जनरली अवेलेबल होत नाही, आणि अवेलेबल झालं तरी ते 10 रुपये 12 रुपये किलो असल्यामुळे ते परवडत नाही. त्याच्यामुळे प्रॉपर कुजलेलं शेणखतचा वापर करावा. त्याच्यानंतर जे NPK मध्ये फक्त बेसल डोस, आम्ही याला जनरली पहिले वॉटर सोल्युबल ग्रेड द्यायचो. पण वॉटर सोल्युबल ग्रेडचा विषय काय होतो, जर आपलं पाण्याचा TDSच 500 TDSच्या वर पाणी गेलंय, 600 TDS झालंय, 400 TDS, 300 TDS आहे, एवढ्या TDS वरती तर ते वॉटर सोल्युबल खत कामच करत नाही. तुमचं 50 TDS 100 TDSलाच वॉटर सोल्युबल हे खत काम करतं. आणि वॉटर सोल्युबलच्या बाकी ज्या आपल्या खतांच्या तुलनेत वॉटर सोल्युबलच्या किमती खूप जास्त प्रमाणात आहे. त्याला कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटची सबसिडी नाही. आज जर तुम्ही 0050, एक उदाहरण द्या, तुम्ही 0050 जर घ्यायला गेले तर साधारण ते तुम्हाला 50 किलोची बॅग 5,000 रुपयाला मिळते. ती जर तुम्ही MOP घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60% पोटॅश मिळतं, आणि 1700-1800 रुपयाला 50 किलोची बॅग मिळते. त्याच्यामुळे तफावत खूप मोठी. त्याच्यामुळे बेसल डोसमध्येच आम्ही सध्याला जिरेनियममध्ये तुमचं नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, थोड्याफार प्रमाणात सेकंडरी, जास्त काही याला मायक्रोन्यूट्रियनची सुद्धा जास्त गरज पडत नाही, थोड्या प्रमाणात फक्त खतं लागत असतात. ते डिटेलमध्ये आपण एक त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आता आपण हा आपला जिरेनियमचा जो प्लॉट आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत. आपण हा एक थोडा वेगळा प्रयोग केलेला आहे. आता आपण इथं तुम्ही बघताल की हे पूर्ण विडमे, आता याच्या जिरेनियम पूर्ण वाढल्यामुळे कळत नाही आहे, हा 5 फूट रुंदीचा आपण बेड बनवलेला आहे. त्याच्यावरती जोडवड पद्धतीने लागवड केलेली आहे, आणि त्याच्यावरती विडमॅटचा वापर केलेला आहे. विडमॅट सांगायचं झालं तर आता कंपनीनेच त्याची वॉरंटी 5 वर्षाची दिलेली आहे, पण त्याची लाईफ 10-10 वर्षापर्यंत टिकलं जातं. त्याच्यामुळं जरी आपलं 2 वर्ष 1.5 वर्ष काय ते जिरेनियम राहिलं, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मशागत करायची असेल तर ते विडमॅट काढून ठेवता येतात आणि पुन्हा त्याचा वापर करता येतो. त्याच्यामुळं वापर करण्यासाठी आणि जरी एक महत्त्वाचा मुद्दा,
जर ट्रॅक्टर वगैरे आपण फिरवत असेल, आता जिरेनियमचा पाला नेण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टर तर आतमध्ये आणावाच लागतो, कारण लेबर एवढा लांब, आता याची लांबी आहे, प्लॉटची लांबी साधारण 300 फुटापर्यंत आहे. एवढ्या लांबवरती लेबर वाहतूक करत नाही. त्याच्यामुळं ट्रॅक्टरमध्ये आणल्यानंतर जनरली बाकी मल्चिंग वगैरे वापरलं तर काय होतं, तर ते मल्चिंग लगेच फाटलं जातं किंवा मल्चिंग एका सीझनमध्ये खराब होतं, तुम्ही किती महागाचं मल्चिंग घेतलं तरी. आता याच्यावरती जर ट्रॅक्टर जरी गेला तरी हे खराब होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त याच्यामध्ये काळजी अशी घ्यावी लागते, याला पाणी खूप कमी द्यावं लागतं, कारण त्याचा इव्हॅपोरेशन एकदम कमी प्रमाणात होतं. तसंच जिरेनियमला पाणी हे कमी लागतं आणि अजून त्याच्यामध्ये विडमॅट वापरल्यामुळे अजूनच त्याला कमी पाणी लागतं. त्याच्यामुळं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण विडमॅट वापरले आणि तुम्ही जर जास्त प्रमाणात पाणी दिलं तर त्याच्यामध्ये तुमची ऑइल रिकव्हरी कमी येऊ शकते. त्याच्यामध्ये हा एक तुमचा एक डिसॲडव्हान्टेजेस असू शकतो. आता आपण हा जो प्लॉट आहे आपला, आता सेकंड कटिंगसाठी तयार झालेला प्लॉट आहे. आपण याची पहिली एक कटिंग केलेली होती, त्यावेळेस साधारण आपलं 8 किलो तेल 1 एकरमध्ये निघलेलं होतं. कारण तेल थोडंसं कमी निघालं, त्याचं कारण असं होतं की डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण क्लाउडी टेम्परेचर, नोव्हेंबरपासूनच ऊन जास्त प्रमाणात पडलंच नाही आणि थंडी पण अति प्रमाणात असल्यामुळे थोडंसं तेल कमी निघलेलं आहे. पण आता जो प्लॉट तुम्ही बघताय, पूर्ण आम्ही साधारण याला एक आत्तापर्यंत साधारण 25 ते 30 दिवस झालेत, याला पाणीच दिलेलं नाही. पूर्ण प्लॉट हा एकदम सुकल्यासारखा झालेला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही एक 3 ते 4 दिवसामध्ये याचं हार्वेस्टिंग करणार आहोत. मध्यंतरी आपल्याकडे एक चायनाची टीम या ठिकाणी 12-13 लोकांची आलेली होती. तर त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांच्याकडची ते पद्धत सांगत होते, ते सांगत होते की आम्ही 15-20 हजारापर्यंत 1 एकरमध्ये रोपं लावतो, 14-15 हजार, आणि आम्ही 2.5-3 महिन्यामध्ये त्याच्या कटिंग घेत असतो. म्हणजे आपणही त्याच पद्धतीने तो प्रयोग केलेला आहे. 2.5-3 महिन्यामध्ये लवकरात लवकर कटिंग घेऊन थोडंसं दाट लागवड केली. पण त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम असा असतो, जर ब्लॅक सॉईल असेल आणि तुम्ही जर जास्त दाट लागवड केली तर तिथेही तुम्हाला रिकव्हरी कमी येऊ शकते. ब्लॅक सॉईलमध्ये काय होतं, आर्द्रता तयार झाल्यामुळे किंवा पाणी वापसा कंडिशन लवकर येत नसल्यामुळे त्या प्रमाणामध्ये ऑइल आपल्या जिरेनियममध्ये तयार होत नसतं. मग ब्लॅक सॉईलमध्ये तो प्रयोग करता येत नाही. पण जिथं तुमची हलक्या प्रकारची जमीन असेल किंवा तुमचं वातावरण जिथं समजा धाराशिवसारख्या जिल्ह्यासारखं मध्ये असेल किंवा जिथं थोडंसं ड्राय क्लायमेट असतं, अशा ठिकाणी आपल्याला दाट लागवड करून ते शक्य होतं. पण ज्या ठिकाणी ब्लॅक सॉईल असेल ते शक्य होत नाही. आता सध्याला आपल्याकडे 3 ते 4 एकर जिरेनियम आहे. आपल्याकडे आता हा 1 एकरचा प्लॉट आता कटिंगसाठी तयार आहे. तसेच आपल्याकडे 10-10 गुंठ्याची 2 मदर ब्लॉक, जे आपण टिश्यू कल्चर रोपं आणून केळकर कंपनीकडून टिश्यू कल्चरचे रोपं आणून ते मदर ब्लॉक एक अर्धा एकरचा आता तो तयार झालेला आहे. त्याच्यापासून आपण रोपं बनवतो. तर तो पण आहे. आणि आता एक 1-1.5 महिन्याचा प्लॉट, आपली जी 2 एकरचा जो प्लॉट आहे तो आता साधारण 1-1.5 महिन्याचा झालेला आहे. तो अजून 1-1.5 महिन्यानंतर कटिंगला येईल. बाकी तर आपण इन डिटेलमध्ये प्रत्येक मुद्दा असेल, वीड मॅनेजमेंट असेल, तुमचं फर्टिलायझर मॅनेजमेंट असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल, प्रोसेसिंग असेल, ऑइलचा प्लांट कसा असावा, ऑइल प्रोसेसिंग प्लांट कसा असावा, बाकीचं तुमचं नर्सरी सिलेक्शन कसं असावं, रोपं कशी असावं, याबद्दल चर्चा आपण इन डिटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहोत. पण एक आता खूप लोकांचे फोन येत होते, सर एक आम्हाला व्हिडिओ पाठवा, तुमचं व्हिडिओ मॅटचा कसा आहे. त्याच्यामुळे हा एक व्हिडिओ बनवलेला आहे फक्त, कारण एक सध्याची कंडिशन जिरेनियमसाठी खूप छान आहे. जिरेनियमचे रेटही खूप वाढत आहेत आणि व्यापाऱ्यांचंही म्हणणं आहे अजूनही रेट वाढतील. त्याच्यामुळे आपण एक सविस्तर प्रत्येक मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत, कारण सगळं हे एका गोष्टीमध्ये घेणं शक्य नाही. आता आपण पुढचं वॉटर मॅनेजमेंटवरती एक व्हिडिओ बनवणार आहोत. आता ह्या प्लॉटचं ज्यावेळेस कटिंग होईल 2-3 दिवसामध्ये, त्याच्यामुळे कटिंग कसं करावं, जिरेनियमचं 50 ते 60% भाग हा कटिंग करायचा असतो, तो कसा करावा, तो प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल. ऑइल कारखान्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. पूर्ण प्रोसेसिंग कसं असावं, काय असावं, या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये चर्चा करू. आमचे मित्र आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे औषधी सुगंधी वनस्पती विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर जांभळे साहेब आहेत, त्यांच्याशी आपण आता चर्चा तिथेही त्यांनी एक मदर ब्लॉक बनवलेला आहे जिरेनियमचा, तिथेही जाऊन आपण चर्चा करणार आहोत. आपला एक 7-8 लोकांचा जिरेनियमचा ग्रुप आहे. आजूबाजूचे जे काही लोक आहेत त्यांच्याशी मी त्यांच्याही वेगवेगळ्या लोकेशन्सवर जाऊन आपण व्हिडिओ बनवणार आहोत. प्रत्येक काळ्या जमिनीमधली ऑइल रिकव्हरी कशी आहे, हलक्या जमिनीमधली ऑइल रिकव्हरी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत.
खरंच जिरेनियम शेती एक परवडेबल शेती कशी करता येईल, किंवा सध्या तरी जिरेनियमला रेट खूप चांगल्या पद्धतीने आहे. 15,000, 16,000, 14,000पासून रेट आहेत. 17,000पर्यंतही काही काही कंपन्यांचे रेट आहेत. तर पण रेट कमी झाल्यावरती काय करायचं, हाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतो. त्याच्यासाठी जर शेतकऱ्याला प्रॉपर नॉलेज असलं, रिकव्हरी कशी वाढणार आहे, किंवा रिकव्हरी तर त्याच्यातलं ऑइल तर आपण वाढू शकत नाही, पण ज्या प्रमाणात ती यायला पाहिजे 0. शेतकऱ्यांसाठी जे काही प्रयोग आपल्याला करायचे आहेत, किंवा जे कोणी शेतकरी प्रॅक्टिकली चांगलं काम करतायत, किंवा ज्यांना कोणाला बाकी जर तुम्ही बघितलं, आज कांद्याचे भाव बघितले, बाकीचे पिकांचे भाव बघितले, वातावरणातील बदल बघितला, आज तुम्हाला सांगतोय तर प्रत्येक महिन्याला पाऊस पडतो आहे, प्रत्येक महिन्याला पाऊस पडतोय. आज डाळिंब असेल, द्राक्ष असतील, या पिकांमध्ये सुद्धा भयंकर प्रमाणात खर्च आहे. त्या तुलनेत जर तुम्ही सुगंधी वनस्पतीमध्ये जिरेनियम असेल, पाल्मोरोजा असेल, बाकीचं काही अजूनही खूप सारे गवतीचे आहेत, खूप साऱ्या अजून वनस्पती आहेत बाकीच्या, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण यासाठी तुम्ही हायटेक जिरेनियम फार्मिंग हा आमचा चॅनल सबस्क्राईब करा. आणि ज्या कोणाला ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना जिरेनियमची लागवड करायची आहे, या शेतकऱ्यांना तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या वैभवलक्ष्मी जिरेनियम फार्म, देहरे, अहिल्यानगर या ठिकाणी व्हिजिटसुद्धा करू शकता. तुम्ही आमचे प्लॉट्स बघू शकता. आमच्याकडे आता सध्या कटिंगसाठी आलेला प्लॉट आहे, कटिंग झालेला प्लॉट आहे, छोटे रोपांचा प्लॉट आहे, मदर ब्लॉक तुम्ही पाहू शकता, टिश्यू कल्चरचे रोपांचा प्लॉट तुम्ही बघू शकता. तर यासाठी तुम्ही वैभवलक्ष्मी जिरेनियम फार्मला या फोन करून तुम्ही व्हिजिट द्या. माझा नंबर आहे 98 60 80 20 64. धन्यवाद.